नाना पटोले संजय राऊत यांच्यासमोर प्रकाश आंबेडकर थेट म्हणाले, इंडिया आघाडी संपलेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी झाले. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी देशात इंडिया आघाडी संपली असल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे नाना पटोले संजय राऊत यांच्या समोरच म्हटलंय, राज्यातही महाविकास आघाडी ही इंडिया आघाडीसारखी होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं. आज मुंबईतील ट्रायटेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, रेखा ठाकूर यांनी सहभाग घेतला, तर काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत आदी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीबाबत बोलताना म्हटलंय की आता राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी उरलेली नाही. इंडिया आघाडीतून नितीश कुमार, आप, ममता बॅनर्जी यांनी वेगळी चूल मांडलेली आहे. समाजवादी पक्षाने 16 जागांवर उमेदवार जाहीर केले, मात्र समाजवादी सोबत राहील असा विश्वास आहे. या आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. अजून चालू आहे, बैठक संपलेली नाही आहे. मला बाहेर जायचं आहे म्हणून मी असं निघालेलो आहे. एवढंच म्हणेन की बैठक स्मूथली चाललेली आहे, एवढं फक्त मी म्हणतो. चर्चा समाधानकारक झालेली आहे. नाही, माझे चेहरा हा नेहमीच हसरा असतो. मी आयुष्यात कधी दुःखी होत नाही, त्याच्यामुळे असं माझ्या चेहऱ्यावरनं काही जाऊ नका. चर्चा समाधानकारक झालेली आहे का? चर्चा समाधानकारक झालेली आहे का? मी असं म्हणालो आहे की त्याच्यातलं असणारं जे मुद्दे आम्ही ठेवले होते त्या मुद्द्याच्या संदर्भात तिन्ही पक्ष इंटरनली डिस्कस करणार. त्याच्यामध्ये अजून काही ॲडिशन करायचं आहे का, ते ॲडिशन त्या ठिकाणी केलं जाईल. आणि नंतर मग असणारा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट त्याच्यातला असणारा फायनल होईल. आत्ता असणारा इतर मुद्दे जे आहेत त्या इतर मुद्द्यांवरती असणारा चर्चा कंटिन्यू राहणार आहे. मला फक्त जायचं असल्यामुळे मी असं ते बैठकीतून बाहेर चाललो. जे काही आमचं आत्ता ठरलेलं आहे ते म्हणजे या आघाडीचं इंडिया होऊ नये ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं मी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे असणारं सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे. फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्या फेजची असणारी अर्धवट चर्चा झाली, अर्धवट चर्चा सुरुवात. इंडिया आघाडी माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. जे काही अखिलेश आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते, माझ्या माहितीप्रमाणे दोघंही पार्ट झालेले आहेत. काँग्रेस वेगळी चालली आहे आणि SP सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे. होऊ नये ही माझी इच्छा आहे, परंतु हकीकत अशी आहे की दोघं वेगळे चाललेत अशी परिस्थिती आहे. तेव्हा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तसं होऊ नये हे आम्ही असताना पाहतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.